माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। रावेरमधनं लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता। दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याकडून पीक कर्ज वसूल केल्यास कारवाई करू, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचा इशारा। देशभरात प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह। सटाण्यातल्या चित्रकारानं कांद्यावर साकारलं श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाचं चित्र। कांदा निर्यात खुली करण्यासाठी शेतकरी आक्रमक। चांदवडच्या राहुडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। गोंदियातील बिरसी विमानतळावरनं पुन्हा एकदा विमानसेवा सुरू। तांत्रिक कारणामुळे विमानसेवा होती बंद। पुणे लोणावळ्यातल्या जनतेसाठी रेल्वेचा चांगला निर्णय। सोमवारपासून दुपारच्या वेळेत धावणार लोकल। सांगलीतल्या जयंत पाटील समर्थकांनी अजित पवारांची घेतली भेट। लवकरच अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। पपईला 3 ते 5 रुपयांचा दर। वाशिमच्या कारंजामध्ये शेतकऱ्यानं 3 एकरवरच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला। जळगावात दूध संघाकडून दूध दरामध्ये 2 रुपयांची कपात। निर्णय आजपासून लागू। आणि गोंदियातल्या काही भागात अवकाळी पाऊस। पावसामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता।